हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 7 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूपच भारी ट्विस्ट आलाय. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा रोमांस नेक्स्ट लेव्हलला गेलाय. आजपर्यंत अर्णव आणि ईश्वरीने ठरवलं होतं की जेव्हा दोघेही कपडे बदलत असतील तेव्हा दुसऱ्या व्यक्तीने रूम बाहेर थांबायचं, पण अर्णवने हा नियम मोडलाय. तो बाथरूम मधून कपडे न घालताच बाहेर पडला. ईश्वरी ही चांगलीच लाजली, पण अर्णव तिला म्हणाला, आजपासून तू मला शर्ट घालून द्यायचा. आणि ईश्वरीने त्याला खूपच प्रेमाने शर्ट घालून दिला आणि या दोघांचा खुल्लम खुल्ला रोमांस सुरू झाला. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ आले. मग हा चमत्कार घडला तरी कसा? अर्णवने असं का केलं आणि मग ईश्वरीची रिॲक्शन काय होती? कारण आपल्या सर्वांना माहितीये की ईश्वरी ही अर्णवच्या प्रेमात वेडी झालीये. त्यामुळे अर्णवला या परिस्थितीत पाहून नक्कीच ती आणखीनच लाजली असणार. मग तिने नेमकं काय केलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णवला खूप लागलेलं असतं. अर्णव हा कसाबसा शुद्धीत येतो. ईश्वरी त्याला विचारते, सर तुम्ही बरे आहात ना? तुम्हाला खूप दुखतंय का? तर अर्णव सांगतो, नाही नाही, मला आता बरं वाटतंय, जास्त नाही लागलंय. तू मला सांग, तुझ्या सरप्राईजचं ठिकाण अजून किती दूर आहे? आपण तिकडे जाऊया. ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, तुमची परिस्थिती ठीक नाहीये, तुम्हाला खूप लागलंय. सरप्राईजचा विषय सोडून द्या, आपण आता घरी जाऊया. अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, मला बरं वाटतंय, एवढं नाही लागलंय, आपण जाऊ शकतो, चला आपण जाऊया. पण ईश्वरी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, सर तुम्ही माझं ऐकायचं, आज माझा बर्थडे ना, मी म्हणते ना, चला घरी, आपण घरी जाऊया. अर्णव तयार होतो. ईश्वरी त्याला विचारते, तुम्हाला कार चालवता येईल ना? ड्राईव्ह करता येईल ना? अर्णव म्हणतो, हो जमेल मला. ईश्वरी त्याला गाडीत बसवते आणि हे दोघेही घराकडे यायला निघतात. तर इकडे घरी सगळ्यांची सपट परिवार महाचर्चा सुरू असते. अंजली ही मामाला म्हणते, मामा आपण आता एक काम करूया, आपण ईश्वरी आणि अर्णव या दोघांची प्रेमाची गाडी पुढे सरकूया, त्याला धक्का देऊया. मामा विचारतो, नेमकं काय करायचं? तर अंजली सांगते, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, पण दोघेही मान्य करायला तयार नाहीये, एकमेकांना सांगत नाहीये. तर आपणच ईश्वरीला जाऊन सांगू की अर्णवचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणजे त्यांच्या प्रेमाची गाडी पुढे सरकेल. तर मामा म्हणतो, नाही नाही अंजली, हा प्रेमाचा मामला आहे, यात अशी घाई गडबड करून चालणार नाही. त्या दोघांचं जे चाललंय ना ते चालू दे, आपण त्यात लुडबुड करायला नको. हे ऐकून अंजलीला मात्र वाईट वाटतं. तर राजेश खुश होतो आणि म्हणतो, बरं झालं या बावड बायकोला मामानेच थांबवलं, नाहीतर हिने जर त्या ईश्वरीला सांगितलं असतं की अर्णवचं तिच्यावर प्रेम आहे तर ते दोघे आणखीन जवळ आले असते आणि ते काही मला सहन झालं नसतं. मी त्या दोघांना कधीच जवळ येऊ देणार नाही असं मला वाटतं. तर मामी मामाला म्हणते, मला तुमचं हे पटलंय, ईश्वरीला काहीच सांगायला नको. तर मामा म्हणतो, अरे वा, एकाच दिवसात दोनदा तुला माझं पटलं, हे तर आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय. मामी चिडून म्हणते, तुम्ही गप्प बसावं, काही पण बोलत राहता. आणि मामा हा घाबरून गप्प बसतो. अंजली हसू लागते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घरी पोहोचतात. तेव्हा ईश्वरीला मात्र खूप वाईट वाटत असतं. आज अर्णव बरोबर जे काही घडलं, अर्णवला मारहाण झाली, इतकी मोठी दुखापत झाली, ती फक्त माझ्यामुळे असं तिला वाटतं. कारण देवबाप्पाच माझ्या आईच्या तोंडून मला सांगत होता की घराबाहेर पडू नका, मोठं संकट येणार आहे, पण मी तो संकेत ओळखला नाही, मी ते ऐकलं नाही, म्हणून सरांची ही अवस्था झाली असं तिला वाटतं. ती रडत असते. अर्णव विचारतो, काय झालं मी सिंदूर, तू का रडतेस? तर ईश्वरी म्हणते, सर हे सगळं माझ्यामुळे झालंय, जर मी तुम्हाला बाहेर नेलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, जे व्हायचं असतं ना ते घडतंच, त्यासाठी स्वतःला दोष देऊ नको. तर ईश्वरी म्हणते, नाही सर, हे सगळं माझ्यामुळे झालंय, मीच हे केलंय आणि मला आताचं खूप वाईट वाटतंय. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, शांत हो आणि स्वतःला दोष देऊ नको. आणि अजून एक गोष्ट, घरात गेल्यावर हे कोणालाच सांगायचं नाही. ईश्वरी विचारते, पण का नाही सांगायचं? अर्णव म्हणतो, कारण मला समजलंय हे सगळं राजेशने घडून आणलंय. राजेशनेच त्या गुंडांना माझ्यावर हल्ला करायला सांगितला होता आणि जर ही गोष्ट घरातील लोकांना समजली तर अंजलीताई खूप चिडेल. आणि मागच्या वेळेस तुला आठवतंय ना, दिवाळीच्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला होता तर तिने पोलिसांना खबर दिली होती. पोलिसांनी सगळं शोधून काढलं आणि राजेश हा एक्सपोज होता होता वाचला. जर राजेशचं सत्य ताईला कळलं असतं तर सगळ्यात जास्त तिलाच त्रास झाला असता आणि आता सुद्धा तेच होईल. जर राजेशने हल्ला घडून आणलाय हे ताईला समजलं, त्याचं सत्य ताईला समजलं तर ताईची अवस्था आणखीनच बिघडेल.
आणि सध्याच्या परिस्थितीत मी ताईला काही होऊ देऊ शकत नाही. मला तिच्या तब्येतीची जास्त काळजी आहे. ईश्वरीला हे पटतं. ईश्वरी म्हणते, सर मला अंजली ताईबद्दलची तुमची काळजी कळतीये, पण राजेश त्याचाच फायदा उचलतोय. तो तुमच्या जीवाशी खेळतोय. अजून किती दिवस त्याला हे करू द्यायचं? ईश्वरीला अर्णव समजावून सांगतो, तू काळजी करू नको. यानंतर तो पुन्हा असं काहीच करणार नाही. मी स्वतःची काळजी घेईल. चल आता घरामध्ये. आणि तो ईश्वरीला घरामध्ये घेऊन येतो. तर इकडे ईश्वरीला पाहून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की हे एवढ्या लवकर कसे परत आले. अंजली विचारते, काय रे चिंटू, मला तर वाटलं होतं तुम्ही रात्री उशिरा घरी याल, मस्त डिनरला, लॉंग ड्राईव्हला जाल, सरप्राईज लावून घरी यायला तुम्हाला वेळ लागेल. मग तुम्ही इतक्या लवकर घरी कसे आले? तर राजेश सुद्धा विचारतो, हो ना अर्णव, तुम्ही एवढे लवकर घरी कसे आले? तुम्हाला सरप्राईज भेटलं की नाही? काय सरप्राईज दिलं ईश्वरीजीने? अर्णव आणि ईश्वरीला खूप राग येतो. अर्णव आणि ईश्वरी म्हणतात, हो सरप्राईज दिलं ना. त्यामुळे राजेश हा त्यांना आश्चर्याने विचारतो, काय मग ईश्वरीजी, सरप्राईज दिलं की नाही? आवडलं की नाही आमच्या अर्णवला? ईश्वरी रागारागाने हो आवडलं ना असं म्हणते. राजेश मात्र चांगलाच खुश असतो. अंजली विचारते, आम्हाला सुद्धा सांग ना, काय सरप्राईज दिलंय? तर अर्णव सांगतो, नाही ते आमच्या नवरा बायकोचं टॉप सिक्रेट आहे, नाही सांगू शकत. त्यामुळे आकाश आणि अंजली म्हणतात, वा रे वा, हे खूप चुकीचं वागताय तुम्ही, आम्हाला सरप्राईजबद्दल काहीच सांगत नाहीये. ईश्वरी आणि अर्णव म्हणतात, आम्ही खूप थकलोय. आणि हे दोघेही रूममध्ये निघून जातात. बाकीचे सगळेही जातात. तेव्हा राजेश विचार करू लागतो, एक चिंटुकल्या, तुझ्या चेहऱ्यावर मला कळतंय तुझ्या सरप्राईजचा चांगलाच पचका झालाय आणि तुमच्या दोघांचं सरप्राईज हे फेल झालंय. पण आता काळजी करू नको, आयुष्यात तुम्ही एकमेकांना कोणतंच सरप्राईज देऊ शकणार नाही, कारण मी तुम्हाला कधी जवळच येऊ देणार नाही. तुमचा कोणताच प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. आज जे मी काही केलं ना ते नेहमीच करत राहणार. असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो. थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये असतात. डोक्याला मार लागल्यामुळे अर्णवची मान खूप दुखत असते. तो मान दाबत असतो. हे पाहून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ती अर्णवला म्हणते, अर्णव सर, खूप दुखतंय का? मी तुमची मान दाबून देऊ का? नाहीतर काही मलम वगैरे लावून देऊ का? अर्णव तिला समजावून सांगतो, मिस इंदोर, नको एवढी काळजी करू, नॉर्मल दुखतंय, जास्त काही त्रास नाही होते. तर ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला कमीत कमी पेन किलर तरी देते ना, तुमचा त्रास कमी होईल. अर्णव तिला समजावून सांगतो, तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको, नाहीतर माझ्या मनाला पेन किलर द्यावा लागेल. ईश्वरी ढसाढसा रडू लागते. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, काय झालं? तर ईश्वरी म्हणते, सर हे सगळं माझ्यामुळे झालंय, मला खूप वाईट वाटतंय. मी जर हे सरप्राईज द्यायचा विचार केला नसता ना, मी जर तुम्हाला माझ्या मनातलं सांगण्याचा विचार केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. माझ्यामुळे हे सगळं घडतंय. त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी असते. अर्णव तिला समजावून सांगतो, तुला सांगितलंय ना, स्वतःला दोष देऊ नको, आता एक छान स्माईल कर आणि सगळं विसरून जा. ईश्वरी स्माईल करते. त्यामुळे अर्णवलाही बरं वाटतं. अर्णव हा झोपी जातो. पण त्याच्याकडे पाहून ईश्वरी खूप दुःखी होते आणि म्हणते, खरंच सर, माझ्यामुळे तुम्हाला आज खूप त्रास झाला. ती गणूबाप्पा समोर येते. हात जोडून म्हणते, गणूबाप्पा मला माफ कर. तू मला संकेत दिला होता. तुम्हाला सांगितलं होतं की घराबाहेर पडू नकोस, मोठं संकट येणार आहे. पण मी तुझ्या संकेताकडे दुर्लक्ष केलं आणि त्याची शिक्षा अर्णव सरांना भेटली. जर तुला शिक्षा द्यायची असेल ना तर मला दे, पण यानंतर माझ्या अर्णव सरांना कोणती शिक्षा देऊ नको अशी विनंती ती गणूबाप्पाला करते. त्याच वेळेस ईश्वरीचा फोन वाजतो. नम्रताने तिला कॉल केलेला असतो. नम्रता तिला विचारते, काय ग ईश्वरी, तू आज हॉटेलमध्ये गेली नाहीस? मॅनेजरचा मला कॉल आला होता, सरप्राईजचं काय झालं? ईश्वरी नम्रताला झालेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे नम्रतालाही मोठा धक्काच बसतो. ईश्वरी तिला सगळं सांगत असते. तर इकडे मामी एका काल कोठडीमध्ये येते, जिथे तिची संदूक असते. त्यामध्ये सुप्रिया आणि अर्णवच्या बाबांचे फोटोग्राफ्स असतात, निगेटिव्ह असतात. मामी विचार करते, या ईश्वरीच्या मूर्खपणामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला. आणि मग त्यानंतर जावई बापू आणि लावण्या या दोघांच्या अतिउत्साहीपणामुळे माझा दुसरा प्लॅन फ्लॉप झाला. जर त्यांनी माझ्यावर छोटासा विश्वास ठेवला असता ना तर आज सगळं माझ्या मनासारखं झालं असतं, किती भारी झालं असतं. पण जाऊ दे, मी काही हार मानणार नाहीये. आता मी फक्त ईश्वरीलाच ते फोटो नाही दाखवणार, तर संपूर्ण राजेश शिर्के कुटुंबाला ते फोटो दाखवणार आहे. आणि मग जेव्हा त्यांना हे फोटो सापडतील तेव्हा मात्र त्यांचं सत्य हे संपूर्ण जगाला कळेल. आणि मग राजेश शिर्के कुटुंब हे अस्तव्यस्त होईल, पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. आणि मग मी या संपत्तीची एकुलते एक मालकीण असेल, मी या घरची राणी बनेल, असा विचार मामी करते. पण आता थोडे दिवस मला शांत राहावं लागेल,
जर मी अति घाई केली ना तर ती मला संकटात नेईल. त्यामुळे काही दिवस शांत राहून मग योग्य संधीची वाट पाहून हा घाव घालावा लागेल. हे फोटोज सगळ्यांसमोर आणावे लागतील असा विचार मामी करते आणि चांगलीच खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव हा झोपेतून जागा होतो. ईश्वरी त्याला गुड मॉर्निंग म्हणते. अर्णव सुद्धा तिला गुड मॉर्निंग म्हणतो. तेव्हा अर्णवला खूप छान वाटत असतं. ईश्वरी त्याला विचारते, सर तुम्हाला बरं वाटतंय ना? अर्णव हो म्हणतो. ईश्वरी त्याच्यासाठी मस्तपैकी ब्रेकफास्ट आणते आणि ब्लॅक कॉफी सुद्धा बनवून आणते. अर्णव तिला विचारतो, मी सिंदोर याची काय गरज होती? तर ईश्वरी त्याला म्हणते, असं कसं सर, काल तुम्ही माझा वाढदिवस किती छान साजरा केला. माझ्या सगळ्या आवडीनिवडी तुम्ही लक्षात ठेवल्या. माझ्यासाठी इंदोरहून लोकांना बोलवलं. माझ्या आवडीचे पदार्थ बनवले. मग मी तुमच्या आवडीचे पदार्थ नाही का बनवू शकत? तर अर्णव म्हणतो, हो ठीक आहे. ईश्वरी त्याला विचारते, सर तुम्हाला खूप तयारी करावी लागली असेल ना? तुमची खूप धावपळ झाली असेल ना इतकं सगळं माझ्यासाठी अरेंज करायला? तर अर्णव म्हणतो, नाही नाही, माझी काहीच धावपळ झाली नाही. आणि आपल्या माणसासाठी एवढं सगळं माणूस करतोस ना, तसंही तू माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे ऐकून ईश्वरीला वाईट वाटतं. ती मनातल्या मनात विचार करते, अर्णव सरांची गाडी अजून बेस्ट फ्रेंड बरोबरच थांबली आहे का? त्याच्यापेक्षा जास्त पुढे सरकलीच नाहीये का? ती अर्णवला विचारते, सर मी फक्त तुमची बेस्ट फ्रेंडच आहे का? तर अर्णव म्हणतो, हो तू माझी बेस्ट फ्रेंडच आहे. ईश्वरी विचार करते, मला लवकरात लवकर अर्णव सरांना माझ्या मनात तरी जाईल आणि त्यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम जडेल. माझं तर त्यांच्यावर प्रेम आहेच. अर्णव ही कॉफी पितो आणि ईश्वरीचं खूप कौतुक करतो. अर्णव रेडी व्हायला जातो तर ईश्वरी विचार करते, असं मी काय करायला हवं की अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम येईल आणि त्यांची गाडी ही बेस्ट फ्रेंडच्या पुढे जाईल. तेव्हा तिला आठवतं की अर्णव सर मला एकदा म्हणाले होते की ईश्वरी तू माझी जबाबदारी आहेस. अर्णव सरांसाठी मी फक्त एक जबाबदारी आहे, फक्त एक बेस्ट फ्रेंड आहे. आमच्यामध्ये ते प्रेमाचं नातं निर्माण व्हायला हवं, यासाठी काहीतरी करायला हवं असाच विचार ईश्वरी करत असते. आणि त्याच वेळेस अर्णव हा चक्क बाथरूम बाहेर कपडे न घालताच टॉवेल गुंडाळून येतो. हात असे बाजूला करतो. खरंच अर्णवची फिजिक, अर्णवची बॉडी ही खूपच भारी, म्हणजे त्याचे 6 पॅक ॲप्स असतात. एकदम हँडसम हंक असतो तो. आणि त्याच्याकडे पाहून ईश्वरी ही तर पूर्ण फिदाच होते. अर्णव हा शाहरुख सारखा 2 हात बाजूला करतो, म्हणजे शाहरुख सारखी पोज आणि सलमान सारखी बॉडी यांचं मिश्रण म्हणजे अर्णव असतो. आणि ईश्वरी ही त्याच्या पाठीमागे उभी राहते आणि त्याला शर्ट घालून देत असते. अर्णव हा दोन्ही हात बाजूला करतो, त्याच वेळेस ईश्वरी त्याला शर्ट घालून देत असते आणि अर्णव हा चक्क ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो आणि स्वतःभोवती तिला ओढतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ईश्वरी खूप लाजते, खूप खुश होते. त्यानंतर अर्णव हा चक्क तिचा हात हातात घेतो आणि तिच्या हातावर किस करतो. ईश्वरीला अंगावर शहारे येतात. ती स्वप्नातच रंगून जाते आणि तेवढ्यात एक बॅकग्राऊंड सॉन्ग सुरू होतं, एक रोमॅन्टिक सॉन्ग. आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप खुश असतात. ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवते, त्याला घट्ट मिठी मारते आणि त्यांचा एकदम स्वप्नवत रोमांस सुरू होतो. मैत्रिणो, खरंच तू ही रे माझा मितवा ही मालिका आता नेक्स्ट लेवल रोमांस करते. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचा असा रोमांस आजपर्यंत तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मालिकेत पाहिला नसेल. असा नेक्स्ट लेवल रोमांस ते या मालिकेत करताय. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या खूप जवळ असतात. ईश्वरी ही अर्णवला पाठीमागून घट्ट मिठी मारून उभी असते, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते, डोळे बंद करते. अर्णव हा सुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो, तिला जवळ घेऊन उभा असतो. पण त्याच वेळेस ईश्वरीचा हा भास तुटतो, कारण हा तिचा भास होता, हे तिचं स्वप्न होतं. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, काय विचार करतेस, कशामध्ये हरवलीये? ईश्वरी भानावर येते आणि तिला समजतं की हे सगळं तिचं स्वप्न होतं. अर्णवने तिला जवळ घेतलंय, तिला मिठी मारलीये, ईश्वरीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलंय, अर्णवने तिच्या हातावर किस केलंय. हे सगळं ईश्वरीचं स्वप्न होतं आणि सत्यात असं काहीच घडलेलं नाहीये. ईश्वरी भानावर येते आणि अर्णवला शर्ट घालून देऊ लागते. पण शर्ट घालत असताना सुद्धा तिला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि तिच्या चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येतो. ती खूप लाजत असते. अर्णव सुद्धा खुश असतो की ईश्वरी त्याला शर्ट घालून देतीये. मैत्रिणींनो, एकूणच अर्णवचं ईश्वरीवर प्रेम आहे. अर्णव ईश्वरीवर प्रेम करतो, परंतु लग्न झाल्यापासून तो तिच्यापासून अंतर ठेवू नये. तर ईश्वरीला जेव्हापासून प्रेमाची जाणीव झालीये तेव्हापासून ती आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न तरी करतीये. पण अर्णव हा काही आपलं प्रेम व्यक्त करतच नाहीये.
अर्णवला जेव्हा कधी ईश्वरी विचारते, सर मी तुमच्यासाठी कोण आहे, तेव्हा ईश्वरीला अर्णव फक्त एवढंच सांगतो की तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, तू माझी जबाबदारी आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं अर्णव कधीच सांगत नाहीये. त्यामुळे ईश्वरीचा सुद्धा हिरमोड होतोय. तिला असं वाटतंय की माझं तरी अर्णव सरांवर प्रेम आहे, पण अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम नाहीये. मी फक्त त्यांच्यासाठी एक जबाबदारी आहे, मी फक्त त्यांची बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे ती सुद्धा अर्णवला आय लव्ह यू म्हणत नाहीये, स्वतःच्या भावना सांगत नाहीये. त्यामुळे अर्णवने सुद्धा आता एक पायरी पुढे जायला हवं, एक स्टेप पुढे जाऊन ईश्वरीला आपल्या मनातील भावना सांगायला हव्या, आय लव्ह यू म्हणायला हवं, तरच यांच्या प्रेमाची गाडी पुढे जाईल एवढं मात्र नक्की. ईश्वरी हे अर्णवला शर्ट घालून देते, अर्णव हा शर्ट घालतो. हे दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात, एकमेकांचाच विचार करत असतात, पण त्यांचे हे विचार फक्त त्यांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत आणि डोळ्यांपुरतेच मर्यादित असतात. त्यांच्या जिभेवर एकमेकांबद्दलचं प्रेम कधीच येत नाहीये. पण त्यांचा हा रोमांस पाहायला सगळ्याच प्रेक्षकांना मात्र खूपच मजा येते एवढं मात्र नक्की. कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जोडी खरंच खूप क्यूट आहे आणि या क्यूट जोडीला, सुंदर जोडीला असा रोमांस करताना पाहून प्रेक्षकांना सुद्धा मजा येते एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता. ईश्वरीने अर्णवला वाचवलं, मग हे दोघे घरी आले आणि मग ईश्वरीची अर्णवसाठीची काळजी पाहून सगळेच खुश झाले आहेत आणि या दोघांचा रोमांस सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. एक वेगळाच रोमॅन्टिक सीन पाहायला मिळाला. आजचा एपिसोड तो भारी होता, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड, सोमवारचा एपिसोड आणखीनच भारी असणार आहे. कारण ईश्वरी ही किचनमध्ये टोमॅटो कट करत असेल, त्याच वेळेस अर्णव तेथे येईल, पण ईश्वरी ही पूर्णपणे अर्णवच्याच विचारात दंग झालेली असेल आणि याच विचारामध्ये ती टोमॅटो कट करत असेल. अर्णव तिच्या जवळ येईल, तिला आवाज देईल, पण ईश्वरी त्याचा आवाजच नाही ऐकणार, तिला काही ऐकूच नाही येईल. त्यामुळे अर्णव हा तिच्या कानात जोरात ओरडणार, मिस इंदोर. अर्णवचा हा आवाज ऐकून ईश्वरी दचकणार आणि चक्क तिचं बोट कापलं जाणार, तिच्या बोटातून रक्त वाहू लागेल. त्यामुळे अर्णव खूप घाबरेल आणि अर्णव हा चक्क तिचं बोट तोंडात पकडेल. त्यामुळे ईश्वरी ही त्याच्याकडे प्रेमाने पाहत असेल. ती विचारेल, अर्णव सर तुम्ही हे काय करताय, मी तर फक्त तुमची बेस्ट फ्रेंड आहे ना, मग बेस्ट फ्रेंड बरोबर असं कोण करत असतं. आणि अर्णवला तिला काय उत्तर द्यावं हेच समजणार नाही. एकूणच ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना फक्त हिंट देत आहे, पण जेव्हा कधी काही बोलण्याची वेळ येते तेव्हा दोघेही विषय बदलतात आणि आपल्या प्रेमाची कबुली देतच नाही. या दोघांचं प्रेम तर बाजूला राहील, पण त्यानंतर मामा हा राजेशबद्दल एक मोठं सिक्रेट अर्णवला सांगणार. तो अर्णवला म्हणेल की मी स्वतः अंजली आणि राजेशला बोलताना ऐकलंय, राजेशने अंजलीकडून 5 लाख रुपये घेतले आहेत. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसेल. तर इकडे राजेश हा विचार करेल की तो दादा ज्याच्याकडून मी पैसे घेतले तो खूपच डेंजरस आहे. माझ्या बावळट बायकोला बावळट बनवून मी 5 लाख रुपये तर काढले, पण त्याचं संपूर्ण कर्ज फेडायचं असेल, त्याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर माझ्या बावळट बायकोला आणखीन बावळट बनवून तिच्याकडून आणखीन पैसे उकळावे लागतील, तेव्हाच माझी सुटका होईल, नाहीतर तो दादा मला काही सोडायचं नाही. म्हणजे राजेशचा एकीकडे प्लॅन सुरू असेल की अंजलीकडून आणखीन पैसे उकळायचे, अंजलीला आणखीन लुबाडायचं आणि त्या डॉनचे, त्या दादाचे पैसे परत करायचे. पण मामाने आता अर्णवला सांगितलंय की राजेश हा चक्क अंजलीकडून पैसे उकळतोय, तिला फसवून तिच्याकडून लाखो रुपये घेतोय. तेव्हा अर्णव सुद्धा असा काहीतरी प्लॅन बनवणार ज्यामुळे अंजली ही त्या राजेशला पैसेच देऊ शकणार नाही. आणि जर राजेशला पैसे मिळाले नाही तर हा डॉन, हा दादा राजेशची चांगली धुलाई करेल एवढं मात्र नक्की. म्हणजे राजेशने अर्णव बरोबर जे केलंय तेच आता राजेश बरोबर घडणारे आणि गुंड त्या राजेशची चांगली धुलाई करणारे, त्याच्याकडून पैशांची वसुली करणारे. म्हणजे एकूणच आता तू ही रे माझा मितवा या मालिकेत खरंच खूप भारी ट्विस्ट येत आहे. एकीकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा रोमांस सुरू आहे, दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येत चाललेत. तर दुसरीकडे राजेशला सुद्धा त्याच्या पापांची शिक्षा मिळणार आहे. त्यानेच अर्णववर हा जीव घेणा हल्ला घडून आणला होता. त्याच्यामुळेच ईश्वरीला अर्णवला जे सरप्राईज द्यायचं होतं, त्याला आय लव्ह यू म्हणायचं होतं, ते सरप्राईज ते देऊ शकली नाही. अर्णवने स्वतः डिझाईन केलेला ड्रेस ईश्वरीला मिळाला नाही, ईश्वरी तो बर्थडेला घालू शकली नाही. आणि या सगळ्या पापांची शिक्षा नक्कीच राजेशला भेटेल. राजेशला अंजली पैसे देऊ शकणार नाही आणि मग त्यानंतर हा दादा, हा डॉन राजेशची चांगली जिरवणार, त्याला चांगली शिक्षा करणार एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक्साइटेड आहात नाही सगळं पाहण्यासाठी? ईश्वरी आणि अर्णवचा रोमांस तुम्हाला सुद्धा आवडतोय ना? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.